Hi guys, you're welcome to my YouTube channel Easy Maths Tricks. जय गजानन कोचिंग क्लास व नंद फाउंडेशन अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. सध्या कोरोना महामारीमुळे सर्व क्लास बंद असताना मी जय गजानन कोचिंग क्लास संचालक नवथळे सर व नंद फाउंडेशन अकॅडमी संचालक उन्हाळे सर आम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑनलाईन क्लास हा उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे लेक्चर फ्री मध्ये उपलब्ध होतील. तरी याचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि या उपक्रमाला सहकार्य करावं. तर आज आपण मॅथ्स मधलं जे फर्स्ट युनिट आहे एक्सरसाइज 1.1 आपण स्टार्ट करणार आहे. तर आपलं जे फर्स्ट युनिट आहे मॅथ्स मध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर आता युनिट स्टार्ट करण्याआधी जे युनिटचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याचा अर्थ समजून घेऊया. कुठल्या इक्वेशन्सला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणू शकतो. पहा, जर इक्वेशन दिलेलं आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. या इक्वेशन मध्ये x आणि y हे दोन व्हेरिएबल्स आहेत. x and y are variables आणि a b c हे कॉन्स्टंट आहेत. स्मॉल a स्मॉल b स्मॉल c आर कॉन्स्टंट. आता या इक्वेशनला पहा, हे इक्वेशन दोन व्हेरिएबल्स पासून बनलेलं आहे आणि व्हेरिएबल्सची डिग्री ही 1 आहे. म्हणजेच काय, अशी इक्वेशन्स की ज्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल्स असतील आणि ज्या व्हेरिएबल्सची डिग्री 1 असेल अशा इक्वेशन्सला आपण म्हणणार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आणि या पूर्ण युनिट मध्ये आपल्याला हेच इक्वेशन पाहायचे आहे. आणि या इक्वेशन मध्ये आपण काय करत असतो, या युनिट मध्ये आपल्याला लिनियर इक्वेशन दिलेले असतील आणि आपल्याला अननोन नंबर्स म्हणजे व्हेरिएबल्स जे आहेत ते फाइंड आउट करावं लागतील. काय करावं लागेल, तर आपण एक्झाम्पल पाहण्याआधी व्हेरिएबल्सचं एक एक्झाम्पल पाहूया. सपोज 3x प्लस 2y प्लस 5 इज इक्वल टू 0 हे एक इक्वेशन आहे. तर या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं म्हणू शकतो. का? कारण इथं x आणि y हे दोन व्हेरिएबल्स आहेत आणि ज्यांची डिग्री 1 आहे. म्हणजे अशी इक्वेशन्स की ज्यांमध्ये दोन व्हेरिएबल असतील आणि ज्या व्हेरिएबलची डिग्री 1 असेल अशा इक्वेशन्सला आपण म्हणणार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. पहा, सपोज तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे x प्लस वाय इज इक्वल टू 3 आणि एक सेकंड इक्वेशन असेल ज्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे 3x मायनस y इज इक्वल टू 5 आणि क्वेश्चन असेल सॉल्व द लिनियर इक्वेशन. तर जेव्हा तुम्हाला सॉल्व हा क्वेश्चन असेल याचा अर्थ आपल्याला व्हॅल्यू फाइंड करावं लागेल x आणि y ची. तर इथं जे इक्वेशन दिसतात, इक्वेशन 1 आहे x प्लस वाय इज इक्वल टू 3, इक्वेशन सेकंड इज 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला एखादा व्हेरिएबल फाइंड करायचा असेल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारची इक्वेशन दिलेले असतील ज्या इक्वेशन मध्ये तुम्हाला एक व्हेरिएबल कुठला तरी कॅन्सल करावा लागेल तेव्हा तुम्हाला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. तर आता इथं पहा, इक्वेशन 1 मध्ये 1y दिलेला आहे आणि इक्वेशन 2 मध्ये मायनस y दिलेला आहे. जर आपण इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 करतो तर काय होणार, ऍडिशन जर केली x प्लस वाय इज इक्वल टू 3x मायनस y इज इक्वल टू 5 यांची जर ऍडिशन केली 3x प्लस x इज 4x प्लस y मायनस y गेट कॅन्सल, 3 प्लस 5 इज 8 मीन्स x इज इक्वल टू 8 अपॉन 4, x इज इक्वल टू 2. पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. पहा, इथून आपल्याला याला जेव्हा आपण ऍडिशन केली तेव्हा एक व्हेरिएबल मिळाला x इज इक्वल टू 2. आपल्याला आता y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यासाठी आपल्याला मिळालेली x ची व्हॅल्यू ही इक्वेशन 1
किंवा इक्वेशन 2 या दोन्ही इक्वेशन पैकी कुठल्याही इक्वेशन मध्ये तुम्ही पुट करू शकता. आपण जर x इज इक्वल टू 2 इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर आपल्याला काय मिळणार पहा. इक्वेशन 1 आहे x प्लस वाय इज इक्वल टू 3. तर x ऐवजी मी इथं 2 घेणार. 2 प्लस वाय इज इक्वल टू 3. सॉल्व्ह जर केला हा 2 LHS मध्ये आहे, RHS मध्ये जेव्हा घेऊन जाणार इकडे प्लस आहे, RHS मध्ये मायनस होणार, म्हणजेच y इज इक्वल टू 3 मायनस 2 इज 1. तर काय लक्षात आलं आपल्याला x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 1 म्हणजे सोल्युशन काय मिळालंय आपल्याला. सोल्युशन x, y इज इक्वल टू x इज 2 अँड y इज इक्वल टू 1. अशा प्रकारे आपल्याला या पूर्ण युनिटमध्ये अशाच प्रकारचे एक्झाम्पल आहेत जे की आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर चला आपण लगेच आता एक्सरसाइज 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 ज्यामध्ये दिलेला आहे फर्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. पहा विद्यार्थी मित्रो, तुमचा जो नवीन सिलेबस आहे यामध्ये ऍक्टिव्हिटी बेसवर क्वेश्चन राहतील. ऍक्टिव्हिटी कशा प्रकारच्या राहतात पाहून घ्या, इथंच लक्षात येईल तुमच्या. तर तुम्हाला असा क्वेश्चन दिलेला आहे, आता इथं याला आपल्याला कंप्लीट करायचं आहे. हीच आपली इथं ऍक्टिव्हिटी आहे. पहा फर्स्ट इक्वेशन आहे 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. सेकंड इक्वेशन आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. हे दोन इक्वेशन दिलेलं आहे. आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे. आता लेट्स ऍड इक्वेशन 1 अँड 2. आपल्याला हे दिलेलं असेल आणि मी तसंही तुम्हाला आधी एका एक्झाम्पल मध्ये ही सांगण्याचा प्रयत्न केला की जेव्हा आपल्याला कुठलं तरी x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायचे असतात तेव्हा कुठला तरी एक व्हेरिएबल आपल्याला कॅन्सल करावा लागतो. तर इथं काय लक्षात येते की प्लस 3y आणि मायनस 3y असल्यामुळे आपल्याला ऍडिशन केली तर 3y प्लस 3y मायनस 3y कॅन्सल होईल आणि x ची व्हॅल्यू सहज मिळून जाणार. तर इथं आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची ऍडिशन केली. आता इथं आपल्याला हे कम्प्लीट करावं लागेल. पहा इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 करताना x व्हेरिएबलची ऍडिशन करायची, y व्हेरिएबलची ऍडिशन करायची आणि कॉन्स्टंट ची ऍडिशन करायची. तर पहा 5x प्लस 2x तर आपल्या लक्षात येते 7x म्हणजे इथं येणार 7x प्लस 3y मायनस 3y कॅन्सल होणार. 9 प्लस 12 इज 21. x इज इक्वल टू हा जो 7 LHS मध्ये आहे x सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. हा जर RHS मध्ये जाणार तर डिनॉमिनेटर मध्ये येणार म्हणजे x इज इक्वल टू काय येणार तर x इज इक्वल टू येणार 21/7 आणि जेव्हा आपण याला सॉल्व्ह करू तेव्हा x ची व्हॅल्यू येणार 3. आता इथं आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. जेव्हा आपण इक्वेशन 1 मध्ये हे पुट करू तर इक्वेशन 1 आहे 5x प्लस 3y इज इक्वल टू 9 म्हणजे 5 इंटू x च्या ऐवजी आता आपल्याला 3 प्लेस करावं लागेल म्हणजे इथं 3 येणार. 5 इंटू 3 प्लस 3y इज इक्वल टू 9. 3y इज इक्वल टू 9. आता ही 5 3 जा 15 हे LHS मध्ये आहेत. 15 जर आपण RHS मध्ये घेऊन जाणार तर ते मायनस होतील म्हणजे हा जो ब्रॅकेट दिसतो इथं काय येणार 15. आता 3y इज इक्वल टू 9 मायनस 15 तर 9 मायनस 15 येणार मायनस 6. 3y इज इक्वल टू मायनस 6. 3 इथं LHS मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, RHS मध्ये जाणार डिनॉमिनेटर मध्ये जाणार म्हणजे इथं आपला जो नंबर आहे तो असणार मायनस 6. आणि जेव्हा आपण याला सॉल्व्ह करणार तेव्हा y ची व्हॅल्यू येणार 3 2 जा 6 प्लस मायनस इज मायनस 2 means x variable is 3 and y variable is minus 2 means solution xy is 3,2. अशा प्रकारे आपल्याला आता बाकी प्रॉब्लेमही पाहायचे आहेत. तर ही झालं फर्स्ट प्रॉब्लेम ऍक्टिव्हिटी. आता आपण पुढील प्रॉब्लेम पाहूया. चला पुढे जाऊया. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला जो सेकंड क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ज्यामध्ये काही सब क्वेश्चन्स दिलेले आहे. पहा आपल्याला फर्स्ट क्वेश्चन आहे जर आपल्याकडे इक्वेशन आहे 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 a प्लस 5b इज इक्वल टू 22 तर याला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह करायचं आहे म्हणजेच काय इथं आपल्याला व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे.
एक लक्षात घ्या, या एक्झाम्पल मध्ये व्हेरिएबल स्मॉल ए अँड स्मॉल बी आहेत. इथं व्हेरिएबल्स ए बी आहेत. या इक्वेशन मध्ये एक लक्षात घ्या, व्हेरिएबल्स ए अँड बी आहेत, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू ए आणि बी ची फाइंड करावं लागेल. तर सर्वात पहिले आपण काय करणार, सोल्युशन मध्ये इक्वेशन फर्स्ट इज 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 इज अ फर्स्ट इक्वेशन and a plus 5b is equal to 22 is equation number 2. आता इथं ऑब्झर्व करा, आपल्याला जर एक व्हेरिएबल कॅन्सल करायचा असेल तर 5b आणि 5b हा सेम नंबर दिसतो. त्यामुळे जर आपण इथं सबस्ट्रॅक्शन केलंय तर आपल्याला सहज b हा व्हेरिएबल कॅन्सल होऊन a ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजेच काय करणार आपण, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन घेणार म्हणजेच काय, इक्वेशन 2 ला आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं इक्वेशन 1 मधून, तर आपण लिहिणार 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 मायनस a प्लस 5b इज इक्वल टू 22. जेव्हा आपण इथं सबस्ट्रॅक्शन घेणार तेव्हा 3a मायनस a इज 2a प्लस 5b मायनस 5b कॅन्सल होणार इज इक्वल टू 26 मायनस 22 इज 4. 2a इज इक्वल टू 4 मीन्स a इज इक्वल टू 4 अपॉन 2 मीन्स a इज इक्वल टू 2. इथून आपल्याला a व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता जर आपण a ची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करतो तर आपल्याला तिथून b ची सुद्धा व्हॅल्यू मिळेल. म्हणून आपण लिहिणार पुट a is equal to 2 in equation 1. जेव्हा a is equal to 2 ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करणार तेव्हा a च्या ऐवजी आपण आता 2 घेणार. मीन्स इक्वेशन 1 3a असणार, तर आपण 3 इंटू 2 घेणार प्लस 5b इज इक्वल टू 26. 3 2 जा 6 प्लस 5b इज इक्वल टू 26. 6 इथं LHS मध्ये प्लस आहे, RHS मध्ये मायनस होतील. 5b इज इक्वल टू 26 मायनस 6 मीन्स 5b इज इक्वल टू 20 मीन्स b इज इक्वल टू 20 अपॉन 5. 5 4 जा, therefore b इज इक्वल टू 4 मीन्स द सोल्यूशन a comma b is equal to a is 2 and b is 4. अशा प्रकारे आपण इथं सोल्युशन फाइंड करू शकतो. आता हे जे सेकंड एक्झाम्पल आहे पहा, x प्लस 7y इज इक्वल टू 10, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आपल्याला पाहता क्षणी लक्षात येते हे दिलेले इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे आणि इथं x आणि y हे व्हेरिएबल्स आहेत. आता इथं आपल्याला जर x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर कुठला तरी एक व्हेरिएबल कॅन्सल करावा लागेल. सर्वप्रथम आपण इक्वेशन लिहून घेणार, x प्लस 7y इज इक्वल टू 10 इज अ फर्स्ट इक्वेशन. 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 इज अ सेकंड इक्वेशन. आता आपल्याला एखादा व्हेरिएबल जेव्हा कॅन्सल करायचा असतो तेव्हा दोन इक्वेशन मध्ये आपण सिमिलरिटी पाहतो, परंतु इथं असं काहीही दिसत नाही. इथं x आहे तर इथं 3x आहे, इथं 7y आहेत तर इथं मायनस 2y आहे. म्हणजे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करून आपल्याला इथं कुठलाही व्हेरिएबल कॅन्सल करता येणार नाही. अशा वेळी काय करायचं, आता इथं x आहे आणि इथं 3x आहे. जर आपण इक्वेशन 1 मध्ये x ला 3x मध्ये कन्व्हर्ट करू शकलो तर आपण 3x आणि 3x कॅन्सल करून y ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. मग काय करायचं, तर मल्टिप्लाइंग मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. जेव्हा इक्वेशन 1 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करणार तेव्हा काय होणार पहा, 3x प्लस 7 3 जा 21 इज इक्वल टू 21y इज इक्वल टू 30.
आता हे जे नवीन इक्वेशन बनलंय याला इक्वेशन नंबर 3 घेणार. आता इक्वेशन 2 आणि 3 मध्ये पहा 3x हा सिमिलर नंबर दिसतो, म्हणून अशा वेळी आपण काय करू शकतो, आता इथेही 3x आहे आणि इथेही 3x आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. जर इक्वेशन 2 ला आपण इक्वेशन 3 मधून सबट्रॅक्ट केलं तर पहा काय येणार, 3x प्लस 21y इज इक्वल टू 30 मायनस काय होणार, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. जेव्हा आपण सबट्रॅक्शन घेणार साइन चेंज होणार, प्लसच्या ऐवजी मायनस, मायनसच्या ऐवजी प्लस आणि प्लसच्या ऐवजी मायनस. 3x मायनस 3x 0 होऊन जाणार. 21y प्लस 2y इज 3y is equal to 30 minus 7 is a 23. Sorry, 21 plus 2 is 23. Therefore, y is equal to 23 upon 23 is equal to 1. Means y is equal to 1. आता y is equal to 1 ही व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा. आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. पुट y is equal to 1 in equation 1. काय होणार, इक्वेशन 1 मध्ये जर ही व्हॅल्यू पुट केली तर x प्लस 7 इंटू y जी येणार 1 इज इक्वल टू 10. जेव्हा आपण याला सॉल्व्ह करू तेव्हा होणार x प्लस 7 इज इक्वल टू 10. मीन्स 7 इथं प्लस आहे, RHS मध्ये मायनस होतील. x इज इक्वल टू 10 मायनस 7 मीन्स x इज इक्वल टू 3. तर सोल्युशन काय मिळणार आपल्याला फायनली, द सोल्युशन इज x, y is equal to 3, y is 1. अशा प्रकारे जेव्हा आपल्याला व्हेरिएबल मध्ये सिमिलरिटी जरी नसेल तरी आपण त्याला इक्वल करून आपण आपले व्हेरिएबल फाइंड आउट करू शकतो. अशा प्रकारे आपण 2 आणि आधी एक प्रॉब्लेम पाहिला, 3 प्रॉब्लेम पाहिले आणि त्या प्रॉब्लेमच्याच बेसवरती मी तुम्हाला एक होमवर्क देत आहे. होमवर्क आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 9, 2x प्लस y इज इक्वल टू 30. याला सॉल्व्ह करून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे. हे तुमच्यासाठी होमवर्क असेल. ठीक आहे, तर आणखी एक एक्झाम्पल आपण पाहूया. आता पहा, तर आता 4th नंबरचं जे प्रॉब्लेम आहे, 5m मायनस 3n इज इक्वल टू 19, m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. तर या प्रॉब्लेम मध्ये, या इक्वेशन मध्ये आपल्याला जे व्हेरिएबल दिसत आहेत ते m आणि n च्या फॉर्म मध्ये आहे. म्हणजे इथं आपल्याला व्हॅल्यू ज्या फाइंड करायच्या त्या m आणि n च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. तर सर्वात आधी आपण लिहून घेऊया इक्वेशन 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 इज इक्वेशन 1, m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7 इज इक्वेशन नंबर 2. आता पहा, जेव्हा आपण कुठला तरी एक व्हेरिएबल कॅन्सल करून आपण दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करत असतो, परंतु जर इथं 5m आहे आणि इथं m आहे तर आपण व्हेरिएबल कॅन्सल नाही करू शकत. इथं मायनस 3n आहे, इथं मायनस 6n आहे, अशा वेळी आपण हाही व्हेरिएबल कॅन्सल नाही करू शकत. मग आपण काय करणार, तर इक्वेशन 1 मध्ये जो 3n आहे याला आपल्याला मायनस 6n यामध्ये कन्वर्ट करणं सोपे जाईल. म्हणून आपण काय करू, इक्वेशन 1 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 3n च्या ऐवजी 6n होणार आणि नंतर आपण 6n आणि 6n कॅन्सल करू शकतो. म्हणून सर्वात आधी आपण करणार मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. जर आपण इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 5 2 जा 10m मायनस 3 2 जा 6n इज इक्वल टू 19 2 जा 38. आता हे जी नवीन इक्वेशन बनलंय याला आपण इक्वेशन नंबर 3 घेणार. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2 मध्ये पहा मायनस 6n आणि मायनस 6n नंबर सेम आहे म्हणून आपल्याला सबट्रॅक्शन घ्यावं लागेल. जेव्हा नंबर साइन सेम असतील तेव्हा सबट्रॅक्शन घ्यायचं आणि जेव्हा साइन डिफरंट असतील तेव्हा ऍडिशन करायची. आता आपण काय घेणार, सबट्रॅक्शन. तर काय लिहिणार आपण, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3.
काय होणार 10m मायनस 6n इज इक्वल टू 38 मायनस m मायनस 6n इज इक्वल टू -7. साइन सबस्ट्रॅक्शन मध्ये खालचं जी इक्वेशन आहे याचे सर्व साइन चेंज होतील. म्हणजे प्लस m च्या ऐवजी -m येणार, -6n च्या ऐवजी +6 येणार आणि हे मायनस च्या ऐवजी प्लस होणार. 10 minus m is 9m minus plus 6n cancel is equal to 38 plus 7 means 45. 9m is equal to 45 means m is equal to 45 upon 9. तर इथून आपल्याला m ची व्हॅल्यू मिळणार 5. आता जर आपल्याला यांची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर m ची ही व्हॅल्यू आपल्याला कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करावं लागेल. इक्वेशन 2 सिंपल वाटते. आपण m इज इक्वल टू 5 पुट इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये जेव्हा आपण m ची व्हॅल्यू पुट करणार तर m च्या ऐवजी आपण आता 5 घेणार मायनस 6n इज इक्वल टू -7. 5 minus 6n इज इक्वल टू -7. पहा आता हा -6n LHS मध्ये मायनस दिसतोय, आपण याला RHS मध्ये घेऊन जाऊ प्लस होणार आणि -7 जे की RHS मध्ये आपण त्यांना LHS मध्ये घेऊन येऊ. तर हे 5 ऍज इट इज -7 जर RHS मध्ये आले तर +7 इज इक्वल टू हे -6n त्या बाजूला घेऊन चला म्हणजे RHS मध्ये तर प्लस होणार मीन्स 6n. 5 plus 7 is 12 is equal to 6n means 12 upon 6 is equal to n means यांची व्हॅल्यू काय होणार इथून 2. तर फायनली सोल्युशन काय मिळालं आपल्याला. द सोल्युशन इज m, n is equal to m is 5 and n is 2. अशा प्रकारे m आणि n ची आपल्याला व्हॅल्यू मिळेल. सेम असंच एक एक्झाम्पल इथं आहे. पहा 5 नंबरचं जे एक्झाम्पल आहे 5x plus 2y is equal to -3 x plus 5y is equal to 4. याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क साठी असेल. काही सिंपल आहे ज्यामध्ये इथं 5x आणि इथं x आहे. तर सिंपल इक्वेशन जे 2 आहे या इक्वेशन 2 ला तुम्ही 5 ने जर मल्टिप्लाय केलं तर इथंही 5x होणार. जेव्हा 5x सेम होणार तेव्हा आपण जे नवीन इक्वेशन मिळेल त्या इक्वेशन मधून हे इक्वेशन सेकंड इक्वेशन फर्स्ट सबस्ट्रॅक्ट करणार आणि अशा प्रकारे x आणि y चे तुम्हाला व्हॅल्यू मिळतील. तर इथं आपला प्रॅक्टिस सेट 1.1 चे फर्स्ट जे क्वेश्चन आहे हा कम्प्लीट झालाय. सेकंड मधले ही 5 एक्झाम्पल झाले. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ मिळत राहतील. थँक्यू.